सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावरती वसलेले कटापूर हे आमचे गाव। कृष्णा नदीच्या काठाला वसल्यामुळे गावात बरीचशी बागायती जमीन आहे आणि त्यामुळे गावाला कधीच पाण्याची टंचाई देखील भासलेली नाही आहे। आणि ह्या संत वाहणाऱ्या कृष्णामाईमुळेच कटापूर गावचा भरपूर असा विकास झालेला आहे। तसेच कृष्णा आणि वसनेचा आपल्याला इथे संगम देखील पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे गावाचा विकास होण्यामध्ये ग्रामपंचायतीचा देखील मोठा सहभाग आहे। गावात सुसज्ज असं प्राथमिकोपचार केंद्र आहे। 10वी पर्यंत मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी शाळा देखील आहे। सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्याचमुळे गावातील बरीचशी तरुण मंडळी ही सैन्य दलात देखील कार्यरत आहेत आणि त्याचप्रमाणे शेती सांभाळून इतर देखील क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत आहेत। गावचं ग्रामदैवत हे बागलाई देवी आणि भैरवनाथ हे आहेत आणि ह्या दोन मंदिरांव्यतिरिक्त गावात बरीच अशी सुंदर मंदिरं आहेत, जसं की गणेश मंदिर असेल, खंडोबाचं मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणी मंदिर असेल, भवानी मंदिर असेल आणि ग्रामदेवतांची यात्रा देखील गावात भरवली जाते आणि ती देखील आनंदात आणि सुरळीत कोणताही वाद न होता व्यवस्थित सुरळीत पार पाडली जाते। गेले कित्येक वर्ष सामाजिक आणि धार्मिक भान राखत गावात गणेशोत्सव देखील केला जातो। गावात एकूण 14 मंडळं आहेत आणि प्रत्येक मंडळ आपल्याकडून काहीतरी बोध घेता यावा किंवा सामाजिक प्रबोधन हवं ह्या उद्देशाने काही ना काहीतरी देखावे, जिवंत देखावे दाखवण्याचा प्रयत्न गेले कित्येक वर्ष करत आहे आणि त्यावरतीच मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे। तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ पाहताना तुम्हाला कळेल की गावचं गणेशोत्सव किती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। त्याचप्रमाणे गावात पारंपरिक खेळ कुस्ती हा जपता यावा यासाठी जय हनुमान कुस्ती आखाडा देखील गावामध्ये आहे आणि ह्या माध्यमातून गावातील बरीचशी तरुण मंडळी म्हणा किंवा लहान मुलं ही कुस्ती खेळतात आणि हा पारंपरिक खेळ जपतात। यात्रेच्या निमित्ताने हा खेळ गावात भरवला देखील जातो आणि जी विजेती ठरतात त्यांना असा पुरस्कार देखील जाहीर केला जातो। या सामन्यांमध्ये गावातील मुलं तसेच इतर जिल्ह्यातील मुलं देखील सहभागी आता आपण निघालो आहोत शेतात किंवा रानात असंही म्हणू शकतो आणि तिथे टिपलेले मी काही सुंदर क्षण किंवा काही गमती जमती त्या तुम्हाला हे आता व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील।
आत्ता जे तुम्ही पाहत आहे ते आमचे दैवस्थान आहे, ते म्हणजे म्हसोबा, आणि हे आमच्या शेतामध्ये आहे आणि गेले कित्येक पिढ्या आम्ही त्यांची पूजा करतो आहे. दरवर्षी गेल्यानंतर आम्ही न चुकता तिथे पाया पडायला जातो आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप छान आहे आणि त्याच्यासमोरच एक झरा जो अखंड वाहत असतो, तो पाठीमागे असलेल्या कृष्णा नदीला जाऊन मिळतो आणि शेतातील बरीचशी मंडळी इथे पाणी प्यायला येतात. हा झरा पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळतो आणि कृष्णा नदीवरतीच एक बंधारा बांधण्यात आलेला आहे. या जेहेकटापूर जलसिंचन योजनेमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे आणि त्यामुळे जे साताऱ्यातील दुष्काळी भाग आहे, जसं की मान खटाव, तिकडे पाणी पुरवठा केला जाणार आहे. की शक्य होईल तितकी मी गावाबद्दलची माहिती ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं गाव देखील आवडलं असेल. आणि असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.